इथंही असाच प्रकार होता साहेब. तुम्हाला आम्ही सांगतो, सागर भैया आम्ही तिथं गेलो, तिथं दर गुरुवारी आपले लोक आरती करायचे आणि नंतर त्यांचा कुठला आंघोळीचा वार असेल त्या आंघोळीच्या वारी जे लोक जायचे. मला काय माहिती नाही, मी ते अभ्यास नाही. आणि म्हणून आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या प्रकारे हे सगळं चालू असतं. आम्ही तिथे गेलो, त्या लोकांनी आपल्या सकल हिंदू समाजाच्या त्या गावातले लोक दर गुरुवारी आरतीला जायचे, तर त्या लोकांवरती गुरुवारच्या दिवशी सकाळी प्लॅनिंग करून आता एका अचानक तर काय आपल्या एवढ्यांना जर काही करायचं असेल, त्यांना दगडफेक करायची असेल तर ते अचानक तर काय करू शकत नाही. ते शेवटी आधी नियोजित करावं लागतं आणि मग तसं त्यांनी नियोजित केलेलं होतं आणि त्यांनी ते आपला हिंदू बांधव तिथं गेला आरतीला, तर त्या लोकांनी दगडफेक केली. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गुरुवारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे जे कार्यकर्ते काम करतात, आम्ही तिथं गेलो आणि त्याचं संपूर्ण एक आपल्याला जर पाहिलं तर त्या सगळ्या त्यांच्या चादरी काढून आपल्या हिंदू धर्माप्रमाणे नाथपंथीप्रमाणे त्याचं तुम्हाला सांगतो एक कार्यक्रम त्या ठिकाणी विधिवत करण्यात आलेला. आणि आजही तुम्ही तिथे गेलात तर आजही त्या आपल्या धर्म संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे पूजा अर्चा होती. आज जर अण्णा ही कारवाई जर झाली नाही तर आपल्याला देखील निर्णय घ्यावा लागेल आणि आपल्याला हा नाथपंथी संप्रदायाचा जो आपल्याला गुरुवार असतो त्या गुरुवार प्रमाणे तुम्हाला सांगतो आपल्याला देखील फक्त सकल हिंदू समाज आपल्या या परिसरातला नाही, त्या पुण्यातला नाही, महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज या ठिकाणी पहिल्या आरतीला आपण आणण्याचं काम या ठिकाणी आपल्या मुकुंदनगर परिसरामध्ये केलं जाईल. आणि मग त्याच्यात हे आपल्या संपूर्ण समाजामध्ये गेलं पाहिजे. आज गायकवाड साहेबांसारखे लोक भयभीत झालेले आहेत की त्यांच्या पाठीमागं कुणी आहे का नाही. गायकवाड साहेब तुम्ही घाबरू नका. आज त्यांचे जे मनसुबे आहेत तर ते फक्त तुमचे काय झाडाच्या फांद्या कापायच्या नाहीयेत, तुमच्या पोरांच्या सुद्धा फांद्या कापायच्या त्याच्या डोक्यात. तुमच्या पुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला हा फक्त त्याच्या पुरता गाठ नाहीये. हे भविष्यामध्ये घर घेतलं, तिथं कुठेतरी काहीतरी वेगळं अनधिकृत बांधलं आणि तिथं लव जिहाद सारखे प्रकरण असतील, लँड जिहाद सारखे प्रकरण असतील किंवा जसं मालेगाव मधल्या एक वेगळ्या प्रकारच्या काही मोहीम चालवतात तशा प्रकारच्या मोहीम चालवण्याकरता त्यांना असे वेगवेगळे सेंटर निर्माण करण्याकरता त्यांचा प्रयत्न. आणि म्हणून आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये अधिक जागरूकता प्रत्येकाने निर्माण करणं गरजेचं आहे. आज इथं आपण सर्वजण आलो, सगळे आपण जमा झालो, पण इथून फक्त काय निर्णय होईल तो होईल, पण याच्यानंतर हा विषय थांबता कामा नये याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते. याच्यासारखे अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला जागृत ठेवावं लागणार. आमच्याकडे देखील अहिल्यानगरमध्ये इथं पुण्याच्या पोलीस महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग असतात त्यांना मी सांगू इच्छितो की साहेब इथं पुण्यामध्ये जर 20 वर्षामध्ये जर काढलं, 20 वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर तुमच्या पोलीस दप्तरी सुद्धा नोंद असते. तुम्हाला सांगतो 200 पेक्षा जास्त थडगे असे तुमच्या रोड वाइंडिंग मध्ये गेलेले काढलेले आहेत, रातोरात काढलेले आहेत. आज काय आलंय, कशामुळे आलंय आणि कोणामुळे आलंय हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर एक शंकेचा निर्माण झालेला. तुम्ही पोलीस रेकॉर्ड तपासा, कारण की पुणे शहर पूर्वी 20 वर्षापूर्वी काय होतं